या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही आपली शिवसेना आहे। या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, सर्व एक आपण आहोत, सर्व कार्यकर्ते म्हणून काम करतो। आणि आपल्या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोटसूळ उठला, त्या कसं काय होऊ शकतो, अजून ते हजम होत नाही, त्यांना हजमोलाच्या गोळ्या दिल्या तरी होत नाही। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण त्यांच्यासाठी काढून ठेवलाय, पण हजमच होत नाही। जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायचे, असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्ती काम करू लागला। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्या समोरचा एक शिवसैनिक जर मोठा झाला, कामाने मोठा झाला, कर्तृत्वाने मोठा झाला आणि तो येऊन जर इथं मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्तीचा आनंद मला होईल। हे विचार हे बाळासाहेबांचे विचार होते। बाळासाहेबांच्या सभा अशाच आम्ही शिवाजी पार्कला कुठेही राज्यभरामध्ये असं जमिनीवर बसून ऐकायचो। आज बाळासाहेबांचे विचार तुम्ही तिलांजली द्यायला लागले तर एकनाथ शिंदे सारखा शिवसैनिक ते कदापि सहन करू शकणार नाही। आणि म्हणून मी आपले इथले खासदार हेमंत पाटील यांना मी म्हणालो, यावेळेस आपण थोडा बदल करूया। काय म्हणाला, काय करायचं? बोल, तुझ्या आपल्या जयश्री ताईला राजश्री ताईला बाजूच्या मतदारसंघात थोडे दिवस आपण निवडून आणूया। माहेर वाशिन आहे तिथली, त्यांचं माहेरचा ओढा आहे आणि माहेरच्या लोकांनी आता त्यांचं कर्तव्य करायला सुरू करून टाकलंय। आणि मी त्याला सांगितलं, तुझ्या देखील पाठीमागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, हा शब्द देऊन पाळणारा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून लगेच त्याने देखील सांगितलं, आपला उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे? मी बोललो, सामान्य कार्यकर्ता पाहिजे, अगदी निष्ठावंत पाहिजे, गोरगरिबाच्या सुख दुःखामध्ये धावून जाणार पाहिजे। त्याने सांगितला, बाबूराव शिवाय दुसरा माणूस नाही। आणि म्हणून आता येताना मला 4-5 फोन आले हेमंतचे। त्याला मी म्हणालो, तू तिथं थांब, तिकडच्या फॉर्मची सगळी तयारी कर, मी तिकडे येतो। आणि आम्ही इकडे सगळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI, महायुतीचे सर्व पदाधिकारी इथं आहेत, काही काळजी करू नको। आणि म्हणून सर्वसामान्यातला हा बाबूराव, आता बाबूरावला तिकीट मागायला मुंबईला जावं लागणार नाही, इथून तो थेट बाबूराव दिल्लीला पाठवायचा। आणि आता पहिल्याचा जमाना गेला, पहिले किती पैसे आहेत, काय पत आहे, किती प्रॉपर्टी आहे, हे काय बाबा तुला विचारलं का मी? या बाबूरावला पण काही माहित नव्हतं। आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची कदर या पक्षात होते। मी आज मुख्यमंत्री जरी तुमच्या समोर बोलत असलो